नमस्ते मित्रांनो, मी स्टडी विथ भारती या यूट्यूब चॅनल तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. आणि आज एक मी नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. आणि तो म्हणजेच की वर्ग कशा पद्धतीने काढले जातात तेही ट्रिकच्या माध्यमाने. वर्ग म्हणजे स्क्वेअर आणि स्क्वेअर म्हणजेच एखाद्या संख्येने त्याच संख्येला गुणणे, यालाच म्हणतात स्क्वेअर. जसं की 2 गुणिले 2 हा झाला 2चा स्क्वेअर, उत्तर येईल 4. तसंच 7 to 7 स्क्वेअर इज इक्वल टू 49, म्हणजे यालाच काय म्हटलं जातं तर वर्ग. तर आज आपण 1 ते 99 या नंबरचं अधिकच सोप्या पद्धतीने वर्ग किंवा स्क्वेअर कसे काढले जातात ते आज आपण बघणार आहोत. तर त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला 1 ते 10 पर्यंत वर्ग यायलाच हवेत. आणि ते खूप मोठी गोष्ट नाही आहे. टेबल लर्न असतील तर त्याच संख्येने त्याच संख्येला उनला म्हणजेच आपला 1 ते 10 पर्यंत स्क्वेअर हे पाठ होत असतात. तर आज आपण पहिलं उदाहरण घेतलेलं आहे की आपल्याला 12चा वर्ग म्हणजे 12चा स्क्वेअर आपल्याला काढायचा आहे. त्याच्यासाठी पहिली महत्त्वाची गोष्ट, इथे फक्त 3 स्टेप आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. 2 अंकी नंबरचा जो काही वर्ग काढायचा आहे त्याच्यासाठी फक्त 3 स्टेप आहेत. त्यातली पहिली स्टेप म्हणजे जो कुठला एकक स्थानचा म्हणजे 1 प्लेसचा नंबर असेल त्याचा स्क्वेअर करणे. जसं की एकक स्थानचा वर्ग. दुसरं आहे जे 2 नंबर असतील, दोन्ही नंबरचा गुणाकार करून त्याला डबल करणे. आणि तिसरं म्हणजे परत दशक स्थानाचा वर्ग करणे. हे झालं 1 प्लेस आणि हे झालं 10 प्लेस. तर बघा खूपच सोपं आहे. आता एकक स्थानचा वर्ग म्हणजे 1 प्लेसचा आपल्याला स्क्वेअर बघायचा आहे. तर 1 प्लेसचा नंबर आहे 2, तर 2चा स्क्वेअर आहे 4. सेकंड स्टेप, दोन्ही नंबरचा गुणाकार करून त्याला डबल करणे. तर दोन्ही नंबर म्हणजे कुठला 1 गुणिले 2 उत्तर येईल 2, त्याचा डबल केलं उत्तर येईल 4. तिसरं दशक स्थानचा वर्ग म्हणजे जो कुठला 10 प्लेसचा नंबर असेल त्याचा आपल्याला परत स्क्वेअर करायचा आहे. तर 10 प्लेसचा नंबर आहे 1. तर बघा किती सोपं आहे. तर आता आपण दुसरं एक्झाम्पल बघणार आहोत. जसं की आलं 44चा आपल्याला स्क्वेअर करायचा आहे. तर 44चा स्क्वेअर साठी पहिलं काय, 1 प्लेसचा स्क्वेअर, 4चा स्क्वेअर 14, 1 इज कॅरी. सेकंड स्टेप, दोघांचा गुणाकार करून डबल करणे. 4 4 16, 16 चा डबल 32 प्लस 1 33. आणि परत 4चा स्क्वेअर जे 4 4 16 प्लस 3 17 18 19. हा जो नंबर आहे तो येईल 44चा स्क्वेअर. मित्रांनो आपण ह्याच नंबरला ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे मी परत क्लीन करून दुसरा जे काही ज्यांच्या 1 प्लेसला 0 असेल किंवा ज्यांच्या 1 प्लेसला 5 असेल त्यांची ट्रिक यांच्यापेक्षाही सोपी आहे, ती आता आपण बघणार आहोत. तर ज्यांच्या 1 प्लेसला 0 असेल म्हणजे जसं की 10 असेल, 20 40 50 70चा स्क्वेअर. तर मित्रांनो हे तर खूपच सोपं आहे. यांच्या 1 प्लेसला 0 आहे म्हणजे जर इथे आपण 10 त्याच्या एकक स्थानी 1 0 आहे, परंतु आपल्याला त्याचं जे वर्ग काढायचं आहे त्याच्यासाठी 2 0 ते ऍड करायचे असतात. आणि जो कुठला नंबर असेल त्याचा परत स्क्वेअर करायचा असतो. हा झाला 10चा स्क्वेअर 100. आता 20चा स्क्वेअर, 20च्या स्क्वेअर साठी 0 1 असेल तर उत्तरात 2 घ्या आणि जो पुढचा नंबर असेल त्याचा जो कुठला स्क्वेअर असेल तो लिहा. परत 40चा स्क्वेअर 0 2 and 4चा स्क्वेअर 16.
सेम 5चंही तसंच. 5चा स्क्वेअर 25 अँड 70 हे तुमच्या होमवर्कसाठी. तर हे झालं आता ज्यांच्या 1 प्लेसला 0 असेल म्हणजे एकक स्थानी 0 असेल त्यांच्यासाठी ही ट्रिक. तर आता ज्यांच्या एकक स्थानी 5 असेल म्हणजे 1 प्लेसला 5 असेल, फॉर एक्झाम्पल 50, 25, 35, 45, 65, 95. तर मित्रांनो ही तर खूपच अजून सोपी पद्धत आहे. तर ज्यांच्या 1 प्लेसला 5 असेल त्यांनी कुठलाच विचार न करता जो कुठला 5चा स्क्वेअर असेल तो सरळ उत्तरात लिहा. 25, 25, 25, 25. ओके. आता नेक्स्ट उरले आपले 10 प्लेसचे म्हणजे दशक स्थानचे आपले नंबर उरलेले. तर एकाचा वर्ग काय आहे? 1, बरोबर. आणि त्याच्या पुढील नंबर जो असेल तर 1 त्याचा पुढील नंबर 2, 2 गुणिले 1 उत्तर येईल 2. हे झाला 15चा स्क्वेअर. म्हणजे जो दशक स्थानचा नंबर असेल त्याच्या पुढील नंबरने त्याला फक्त गुणायचं आहे. जसं की 6 गुणिले 7 आणि हा 10. तर 2 गुणिले 6 लिहिलं 6, 3 गुणिले 4 12, 4 गुणिले 5 20, 6 7 जा 42. आणि आता हे तुमच्यासाठी होमवर्क. तर मित्रांनो समजलं ना. तर कुठलीही 1 ते 99 संख्या असेल तर तिचा जर तुम्हाला स्क्वेअर करायचा असेल तर पहिले त्याचा 1 प्लेसचा स्क्वेअर लिहा, नंतर दोघं नंबरचा गुणाकार करून त्याला डबल करा, नंतर तिसरं म्हणजे जो त्याचा 10 प्लेसचा किंवा दशक स्थानचा जो कुठला नंबर असेल तर त्याचा तुम्ही स्क्वेअर करा. दुसरं आपण घेतलं ज्याच्या एकक स्थानी 0 असेल तर 0साठी उत्तरात डबल 0 घ्या आणि जो नंबर असेल त्याचा स्क्वेअर लिहा. तिसऱ्या पद्धतीमध्ये आपण पाहिलं की ज्यांच्या 1 प्लेसला 5 म्हणजे एकक स्थानी 5 असेल पहिले 5चा स्क्वेअर करा आणि जो नंबर 10 प्लेसला किंवा दशक स्थानला जो नंबर असेल त्याच्या पुढच्या नंबरने गुणाकार करून त्याच्या इथं उत्तर लिहा. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुमच्या ज्या मित्रांना वर्ग आणि काढणे हे जर कठीण जात असेल तर त्यांनाही तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.